नोकरीमध्ये आपला सेल्फ रिस्पेक्ट सोडून काम करावं लागतं. एकदम बरोबर. आणि जॉब व्यवसायामध्ये सेल्फ रिस्पेक्ट ठेवून स्वतःला आपल्याला हे करावं लागतं. हां, आणि आपल्याला प्रूव्ह करता येतंय. ग्रुप करून ठीक देता आहे. येतं की बाई नाही मी काहीतरी करू शकतो. एकदम ते दुसऱ्यासाठी जितकं करतो बरोबर. तेवढं तर स्वतःसाठी केलं हां, तर कितीतरी पटीने कमवतो. फक्त स्वतःसाठी करताना त्या पटीने 6 पटीने आपल्याला काम करावं लागतं. एकदम एकदम नक्कीच या आहे. गोष्टीची सुद्धा मानसिक तयारी केली आणि नंतर या व्यवसायामध्ये व्यवसाय करण्यात रिस्क आहे, पण ज्याला पुढं व्हायचं त्यांनी रिस्क तर घेतलीच पाहिजे. मित्रांनो नमस्कार. तर आत्ता आपण आहोत वरळीला, आणि वरळीला पाहू शकता इथे एक छोटंसं लहानसं हॉटेल आहे, शिवांश फूड सर्व्हिस, म्हणजे एक खानावळ आहे, घरगुती खानावळ आहे. तर बघूयात कसं काय त्यांचं हॉटेल आहे आणि कशी काय जेवण विवण तिकडचे सर्व्हिस आहे ते आपण जाणून घेऊया. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव स्नेहांका रोशन भोसले. स्नेहांका भोसले. भोसले. अच्छा. तर ताई आम्ही बाहेरून आम्हाला कळलेलं की इथे खूप चांगली खानावळ वरळीमध्ये आहे आणि त्या हिशोबाने आम्ही इथे आलेलो ॲक्च्युली. तर तुमच्या ह्या हॉटेलचं नाव काय? शिवांश. हां, शिवांश फूड स्टॉल. अच्छा. तर कधीपासून आपला हा व्यवसाय चालू आहे? आमचं आता जानेवारीपासून आत्ताच चालू केलं हां, आहे. आत्ताच म्हणजे चालू केलं. कमी वेळामध्ये चांगलं आहे. लोकांनी आम्हाला सांगितलं की जाऊन ॲक्च्युली जेवून या तिथून म्हणून. आणि वरळी ह्या ठिकाणी ॲक्च्युली पहिल्या खूप मिल होत्या. ठीक आहे. ठीक आहे. त्यामुळे मिल कामगार येते इकडे असायचे, तर त्या मिलच्या आजूबाजूला असे मग खाण्याचे व्यवसाय लोकांचे लहान लहान हॉटेल्स होते. त्या पद्धतीने आता त्या ठिकाणी सगळ्या ह्या बिल्डिंग झालेल्या आहेत. मग तिकडचा सगळा कामगार वर्ग आहे तो तुमच्या तिकडे येत असेल. हां, येतो ना. बरोबर. तर आता आपण इथे काय काय जेवणामध्ये काय काय ठेवतोय आपण इथे? आम्ही व्हेज थाली ठेवले, अंडा थाली, चिकन थाली आणि चायनीजचे प्रकार. अच्छा, म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आपण हां, सर्व दोन्ही करतो. पण. आणि इकडचा आपला टायमिंग काय असतो? 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 12. 7 ते 12 वाजेपर्यंत असतं रात्री. हां, क्या बात आहे. तर मग हे जेवणाचं सगळं ही तयारी कोण करतं? आमचे शेफ आहेत. शेफ ठेवलेलं आहे तुम्ही. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर मग तुमची पण मदत असेल? हां, हेल्पर असतात आमचे. आता हेल्पर आज आला नाही अजून. होय का? मग तुम्ही सांभाळताय सगळं? हां. तर जानेवारीपासून तुम्ही व्यवसाय करताय, तर कसं वाटतंय तुम्हाला व्यवसाय करायला? कसं वाटतंय? जरा म्हणजे रिस्पॉन्स चांगला आहे. चांगला आहे. त्यामुळे बरं वाटतं. हां ना. तर मला एक सांगा की आमचा चॅनल जो आहे त्याच्या थ्रू आम्ही काय आमचा प्रयत्न असतो की आपले तुमच्यासारखे लहान लहान जे व्यावसायिक आहेत त्यांचे व्यवसायाचं प्रमोशन करायचं आम्ही काम करतोय. चॅनलच्या थ्रू जे आपली मराठी लोक आहेत त्यांचे व्यवसाय जे आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा, आणि त्याच्यातून आपला मराठी माणूस आहे व्यवसाय करायला लागला आहे त्याला अजून कसं मोठं करता येईल त्याच्यासाठीच आमचा प्रयत्न चालू असतो. तर आम्हाला एक सांगा, लोकांना आता काय सांगता येईल तुम्हाला की व्यवसाय करावा का नोकरी करावी? आपली मराठी माणसं आहे ती मॅक्झिमम व्यवसाय न करता नोकरीमध्ये अडकलेली असतात. तर त्यांच्यासाठी काय सांगाल? काय मेसेज द्याल? व्यवसाय करण्यात रिस्क आहे, पण ज्याला पुढं व्हायचं त्यांनी रिस्क तर घेतलीच पाहिजे. आणि व्यवसायात उतरण्याआधी तशी तयारी पण असली पाहिजे. मानसिक तयारी पण तुमची झालेली पाहिजे. मानसिक आणि आर्थिक सुद्धा. हां ना. मग सगळं काय? म्हणजे अगोदरच फिक्स ठरवलं पाहिजे की असं असं पाहिजे करायचं. बरोबर. प्लॅन पूर्ण ठरवून बिरवून तुम्ही कुठल्या पण गोष्टी करत असाल तर नक्कीच त्याच्यामध्ये यश तुम्हाला येणार, हेच तुमचं सांगणं आहे. बरोबर. हां. अच्छा. आता बायको दोघं मिळून करताय बरोबर? नाही, आमचं पूर्ण कुटुंब. पूर्ण कुटुंब आहे. हां. कुटुंबामध्ये किती लोक आहात? माझे सासू सासरे दीर. होय का? हां. मग सगळे मिळून हा व्यवसायामध्ये तुम्हाला हातभार लावतात आणि तुम्ही व्यवसाय वाढवताय. बरोबर. तर दादा नमस्कार. काय नाव आपलं? रोशन रवींद्र भोसले. अच्छा. तर तुमच्या खानावळीबद्दल आम्हाला बाहेरून कळलं म्हणून मग तुमचा नंबर घेऊन आम्ही तुम्हाला कॉल केला की म्हटलं की आपली मराठी आहेत आणि खानावळ पण चांगली चाललेली आहे, नाव ऐकलेलं आहे, म्हटलं जाऊन भेटूया. तर दादा काय म्हणताय इकडचं? आता मला काय सांगाल की व्यवसाय करताय, तर व्यवसायामध्ये आत्ता तुम्हाला कसं वाटतंय? तर याच्या आधी मी जॉबच करत होतो. जॉब करत होता. मग कसा काय निर्णय घेतला की आपल्याला बिझनेस करायचा आहे, हा व्यवसाय करायचा आहे? मार्केटिंग लाईनमध्ये असल्या कारणाने खूप असं बाहेर हे बघितलेलं की ॲज पर जॉब आणि व्यवसाय याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. हां ना. आपण ज्याप्रमाणे बाहेर काम करतो हां. ते दुसऱ्यासाठी जितकं करतो बरोबर. तेवढं जर स्वतःसाठी केलं हां. तर कितीतरी पटीने कमवतो. फक्त स्वतःसाठी करताना त्या पटीने 6 पटीने आपल्याला काम करावं लागतं. एकदम नक्कीच या आहे. गोष्टीची सुद्धा मानसिक तयारी केली
बाहेर या व्यवसायामध्ये म्हणजे हाच फरक आहे नोकरीमधला आणि व्यवसायामधला आहे की नाही. तर आता मला सांगा, नोकरीमध्ये पण तुम्ही कामं केले तर आता व्यवसाय पण करत आहात, दोन्हीमध्ये तुम्हाला कुठलं चांगलं वाटते? दोन्हीमध्ये चांगलं वाटतं. म्हणजे नोकरीमध्ये आपला सेल्फ रिस्पेक्ट सोडून काम करावं लागतं एकदम बरोबर. आणि जॉब व्यवसायामध्ये सेल्फ रिस्पेक्ट ठेवून स्वतःला आपल्याला हे करावं लागतं. हां, आणि आपल्याला प्रूव्ह करता येतंय. ग्रुप करून ठीक दाखवता आहे. येतं की बाई नाही मी काहीतरी बोलतो. तर दादा ह्या आपल्या चॅनलच्याद्वारे आपल्या मराठी माणसासाठी काय मेसेज द्याल की नोकरीमध्ये लोकांनी आपल्या मराठी माणसाने यावं म्हणून? आमचं विजन आमचं क्लिअर आहे की मराठी माणसाला व्यवसायामध्ये आणायचं आणि त्याचा व्यवसाय कसा मोठा करायचा आहे ह्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असतोय. तर काय मेसेज द्याल? म्हणजे इतक्या जाणीव करून देण्यात आली की नाही बाई तुम्ही लोकल आहात, तुम्ही मराठी, तुम्हाला आळसपणा जास्त आहे. बरोबर. इव्हन तुमच्याकडून होणार नाही. बरोबर, का नाही होणार? खरी गोष्ट आहे. तुला दाखवतो पण ते तुम्ही आता दाखवून देत आहे ना, खरंच चांगलं वाटलं. तर आपण मला आता तुमचं हॉटेल जरा दाखवा, हे कसं आहे आपण लोकांना दाखवूया. हे आपलं किचन आहे. हां, किचन खालती ठेवण्याचं रिझन हा किचन तुम्ही खाली ठेवलेलं हां, आहे kitchen- आणि सिटिंग अरेंजमेंट आपली वरती आहे. अरेंजमेंट वरती येते. हां. किचन खाली ठेवण्याचं रिझन की एक हीट जास्त येते बरोबर. आणि जर इन केस काय पुढे मागे झालं हां, तर एक्झिट व्हायला सोपं पडतं. बरोबर, ठीक. जेणेकरून माझ्या वर्कर लोक आणि आमचं हां. किंवा जे वरती क्लायंट बसलेले असतात हां, त्यांना कोणत्याच प्रकारचं जास्त रिक्स येणार नाही. बरोबर बरोबर, त्या एकदम बाबतीत योग्य. आपण पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न नक्कीच नक्कीच होता. ठीक हा आहे. आपला किचन तर मित्रांनो आपण दादाच्या सकाळच्या किचनमध्ये आलेलो आहे. खूप अस्तव्यस्त आहे. तर सध्या आपला सगळं हां, खूप लहानशी जागा आहे, तर त्याच्यामध्ये दादाने ॲक्च्युली आणि या ताईने आपल्या अरेंजमेंट केलेले आहेत आणि व्यवसाय करत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं कौतुक आहे, एवढ्याशा लहानशा जागेत पण तुम्ही व्यवसाय करत. तर आपण काय काय ठेवतोय? आता यामध्ये आपण एक डाळ आहे हां. जी आपण तडका जे डाळ असते. अच्छा, ही डाळ तडका आहे. हां, ठीक आहे. पूर्णपणे डाळ तडका आहे. त्यानंतर त्यानंतर ओली भाजी. अच्छा, ही वाटाण्याची भाजी. वाटाण्याची ओली भाजी ग्रेव्ही आहे. वाटाणा सुकी भाजी आपण ठेवतो. हां, वांगा वांगा बटाटा का? प्रत्येक दररोज म्हणजे एक दिवसातून सुकी दोन- भाजी आणि एक ओली हां, भाजी ओली असं भाजी. रोज. सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या भाज्या असतात. आपला रिपिटेशन नसतो. हां, त्याच्यामध्ये पण सध्या भात ठेवलेला आहे, हां. डाळ आहे आणि इथे आपण हेच चिकनचे हे ठेवतो. चिकन बिकन पण ठेवतो. सुकं चिकन अच्छा. असतं, उद्या चिकन असतं, ग्रेव्ही मसाला. हे चिकनचं प्रिपरेशन चालू आहे. चिकन इकडे बनवलेलं आहे दादाने. हे चिकन सुकं आहे का? हां, म्हणजे आधी म्हणजे चिकन कस्टमरला कच्चं किंवा हे लागू नये हां. म्हणून आधी आपण नॉर्मली फ्राय मसाला हे करतो ना, हां हां. ते करून ठेवतो. अच्छा, त्याच्यानंतर मग ग्रेव्ही बनवून त्याच्यामध्ये. नाही मग प्रॉपर मग नंतर ग्रेव्हीमध्ये टाकून हे करतो जेणेकरून ते कच्चं राहत नाही. अच्छा, ओके. आता सिटिंग अरेंजमेंट आपल्याला काय? तर तिथेच किचनमधूनच साईडून हे जिना वरती गेलेला आहे, पाहू शकतो आपण. समोरच पहिला आलेला महाराजांचा फोटो आहे. त्याच्यानंतर ही दादांची सिटिंग अरेंजमेंट आहे. नाही, खरंच कौतुक आहे दादा तुमचं की एवढ्या लहानशा जागेत पण तुम्ही काही अरेंजमेंट बसण्यासाठी खूप छान केलेली. खूप सिटिंग छान. अरेंजमेंट पण अशी आहे आपली की हां, कमीत कमी 20 जण तरी आरामात बसून खाऊ शकतात. 20 जण बसू शकतात. 20 जण तरी आरामात बसून खातात ॲट द मोमेंट. हां ना. आपण इथे ॲज पर फॅमिलीला पण हे करतो हां, किंवा कोणाचा इव्हेंट असेल, बर्थडे इव्हेंट आहे हां. किंवा काय, तर त्यांना देखील बोलतो की हा येऊ शकता आणि हां ना. येतात देखील. हां ना. खूप असे कस्टमर्स आहेत जे फॅमिलीला घेऊन आले आहेत येतात. किंवा पूर्ण फॅमिली गेट टुगेदर केलेली आहे. अच्छा, तर दादा मला सांगा की आत्ता जर कोणाला आपल्या इकडे वरळी भागामध्ये राहणारे असतील आणि त्यांच्या घरचे काही प्रोग्राम असतील किंवा सहलीला इथे लोक जातात, तर जेवण येते असं आता घर त्यावेळेला पॉसिबल नसतं की एवढ्या जणांचं जेवण घेऊन जाणं, बनवणं. तर त्यांच्यासाठी काही ऑर्डर्स असतील तर तुम्ही ऑर्डर त्या घेताल का? हो, नक्कीच. नक्की. आपण असे पार्टी ऑर्डर्स आणि बाकीच्या कोणत्या इव्हेंटच्या ऑर्डर असतात ना, हां. त्या देखील घेतो. मग काय त्याच्यासाठी नंबर कोणता द्याल तुमचा? माझा नंबर आहे 8169 हां. 376818. अच्छा, तर दादांचा नंबर दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हे आपलं मेनू कार्ड आहे का? हो. हे
हॉटेलचं आपल्या मेनू कार्ड आहे, हे पण तुम्हाला दाखवतोय. तर 70 रुपयामध्ये तुमची व्हेज थाळी आहे. खूप रिजनेबल आहे, खूप छान आहे. आणि मित्रांनो 70 रुपयामध्ये व्हेज थाळी आहे. त्याच्यामध्ये पण त्यात 2 भाज्या आहेत, त्याच्यामध्ये एक ओली भाजी, एक सुकी भाजी, सगळं टोटल ताट आपल्याला 70 रुपयामध्ये फक्त पुरवतात. तर मित्रांनो सर्वांना आवाहन करेन ह्या आपल्या व्हिडिओद्वारे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि हे खूप कमी वयातले. दादा वय किती आहे तुमचं? माझा 33. आणि ताईंचं? 28 आणि 33 वर्षाचे दादा ताई आहेत. आणि त्यांनी आत्ताच व्यवसाय चालू केलेला आणि खूप चांगले प्रसिद्ध पण झालेले आहे. म्हणजे इवन आम्हाला बाहेरून आपल्याला कॉन्टॅक्ट आला आणि त्याच्यासाठी मी 3 दिवस दादांच्या पाठी लागून त्यांचा नंबर घेऊन त्यांचा टाईम ठरवून आत्ता मी आलेलो आहे. तर जास्तीत जास्त हा आपला व्हिडिओ शेअर करा. आणि आपले मराठीच माणूस आहेत, मराठी माणसाचा व्यवसाय वाढीसाठी आमचा प्रयत्न मित्रांनो चाललेलाच आहे. तुम्ही पण जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि आपण बाहेरून परप्रांतीयापासून आपल्या ऑर्डर बिर्डर घेतोय त्याच्यापेक्षा आपल्या मराठी माणसाला मोठं करा. ठीक आहे, आमचा प्रयत्न नक्कीच चाललेला आहे. परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की आपल्या माणसाला मोठं करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. आपले जेवढे ओळखीचे लोक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि आपल्या ऑर्डर्स असतील ते दादापासून घ्यायचा प्रयत्न करा. आणि परत एकदा सांगेल की मराठी माणसाला वाचवा, मराठी माणसाला मोठं करा. आमच्या चॅनलच्या थ्रू आम्ही तेच काम करत आहोत आणि सगळ्यांना आवाहन करतोय की तेच काम तुम्ही पण स्वतः करा. तरच पुढे येणाऱ्या काळामध्ये आपला मराठी माणूस कुठेतरी चांगल्या हुद्द्यावर प्रत्येक ठिकाणी आपली मराठी माणसं दिसायला लागतील. नाहीतर आपला मराठी माणूस आत्ता ह्या मुंबईमधून, आत्ता हे वरळीमध्ये आपण आहोत, तिथे गिरण्या गेल्यानंतर आता त्याची जागा मोठमोठ्या इमारती घेत आहेत आणि त्याच्यामध्ये परप्रांतीय लोक राहायला येतात. तर जर आत्ताच आपण जागा झालं नाही तर वरळी, दादर इथून पण आपला मराठी माणूस भूमिगत होईल. तर पुन्हा एकदा सगळ्याला विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसांचेच व्हिडिओ मी फक्त बनवत असतो. आणि हे लहान लहान व्यवसाय करणारे त्यांचेच व्हिडिओचे प्रमोशन आपण करत असतो. सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे आपली एक चळवळ उभी राहते. सबस्क्राईब करायलाचं कारण तेच आहे की सगळ्यांचा एक समूह तयार होतो, त्यामुळे आपण सगळ्यांना न्याय देऊ शकतो. तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. आणि या ताई दादाचे आपले व्यवसाय आहेत ते वाढवण्यासाठी मला पण मदत करा आणि त्यांचे व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना पण सगळ्यांना मदत करा. ठीक आहे, तर भेटूया अशाच पुन्हा एकदा अशा लहान लहान आपल्या दादा ताईचे व्यवसाय वाढीचे प्रमोशन करण्यासाठी. नमस्कार दादा, नमस्कार.